आली 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 मटण खाली आली. हो 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 हो. सॉफ्ट आहे बघा इथं. कॉम्बो आहे स्टार्टरचं आणि थालीचं कॉम्बो. अप्रतिम. हातात धरल्याला त्याचं सुटतंय, इझिली निघतंय. ह्या मटन मसाल्याची चव आणि ह्या मटन चॉप्सची चव पूर्ण वेगळी आहे. जमीन आसमानाचा फरक आहे एकतर. चला सुरू करूयात. नमस्कार, मी तुमचा होस्ट नवनीत आणि पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आलोय बेळगावच्या हेमू कॉलनी चौकामध्ये आणि हा आहे स्टेशन रोड. तर इथे हॉटेल आपुलकी नावाचं एक ऑफबीट लोकेशन आहे. लोकेशन ऑफबीट असलं तरी पण चविष्ट अशी नॉनव्हेज थाली इथे मिळते. हे जे लोकेशन आहे माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये खूप जणांनी सजेस्ट केलं. बघूया ह्यांची थाली कशी आहे ते. अँबियन्स किती चांगला केला त्यांनी बघू शकता आणि प्रशस्त अशी जागा आहे. फॅमिली फ्रेंड साठी उत्तम. आणि वरती ओपन टेरेस सुद्धा आहे यांचं. तिथे सुद्धा बसायची जागा यांनी केलेली आहे. चला या. थालीसाठी आम्ही आलोय पण यांच्याकडे ना व्हेज थाली आहे, परत दम बिर्याणी आहे. स्पेशल मटन थाली ऑर्डर करतोय. ठीक आहे, नॉर्मल मटन थाली नाही. आज खूप असे क्रेविंग्स व्हायला लागले मटन खायचे. सो येस, बघूया आता कसं लागतं ते. ऑर्डर करूयात स्पेशल मटन थाली. आली 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 मटन थाली आली. मी मटन थाली खाणार आहे एकतर, स्पेशल मटन थाली. आणि ही थाली आपल्या कॅमेरामॅन साठी आहे, म्हणजे ही चिकन थाली आम्ही मागवलेली आहे. तर स्पेशल मटन थालीची किंमत आहे 380 रुपये. तर ह्याच्यामध्ये जेवढे आयटम्स त्यांनी सर्व केलेले आहेत ना त्याच्याप्रमाणे 380 रुपये रिझनेबल प्राइस आहे असं मला वाटतं. सो ते महाग असं वाटत नाही मला. तर प्रेझेंटेशन बघा तुम्ही कसलं भारी केलेलं आहे आणि किती सारे व्हरायटीज आहेत याच्यामध्ये, म्हणजे किती सारे आयटम्स आहेत याच्यामध्ये प्रेझेंट केलेले आहेत. याच्यामध्ये मटन चॉप्स आहे, परत फेर मसाला आहे, खिमा त्यांनी दिलेला आहे याच्यामध्ये, परत पांढरा रस्सा आहे, तांबडा रस्सा आहे, अंड सुद्धा दिलेलं आहे. हे नॉर्मली अंड वगैरे ते प्रत्येक थालीमध्ये बाहेर पण आपल्याला मिळतं. पण ना आपण चॉप्स वगैरे जे असतात ते सगळे स्टार्टर बनवून खातो रे, ते सुद्धा याच्यामध्ये म्हणजे एक काय म्हणतो कॉम्बो आहे. स्टार्टरचं आणि थालीचं कॉम्बो सोबत भाकरी सर्व केलेली आहे त्यांनी. आणि एकतर मटणासोबत ना माझं असं आहे, माझा विषय असा आहे की मटणासोबत भाकरीच मला आवडते आणि चिकन सोबत चपाती मला आवडते. ही माझी आवड आहे. तर तांदळाची भाकरी आहे. आता चला सुरू करूयात. पहिला भाकरी सोबत मी यांचा मसाला जो आहे, मटन मसाला मधली मेन डिश जी आहे ती ट्राय करतो. अप्रतिम. हे ना घरगुती टाईपचं आहे ना, त्या पंजाबी नॉर्थ इंडियन टाईपचं आहे. हे स्वतःच आहे त्यांचं, म्हणजे स्वतः क्रिएट केलेली चव आहे. मसाल्याची चव वेगळीच आहे याची. पुढचं जरासं मटन चॉप्स करून बघूया. सॉफ्ट आहे एकदम. हातात धरल्याला त्याचं सुटतंय, इझिली निघतंय. ह्या मटन मसाल्याची चव आणि ह्या मटन चॉप्सची चव पूर्ण वेगळी आहे. जमीन आसमानाचा फरक आहे एकतर. मटन चॉप्स जी चव आहे म्हणजे त्याची ग्रेव्ही जी आहे ती वेगळी बनवलेली आहे. असं नाही की तीच ग्रेव्ही वापरून सगळे आयटम्स तयार केलेले आहेत. क्लास आहे, क्लास. आणि ना मटन चॉप्स मध्ये टोमॅटोचा फ्लेवर जो आहे त्याच्यामध्ये तिने टोमॅटो वापरलेला तो समजून येतोय. ती हायलाइट होतीये टेस्ट. टोमॅटोचा फ्लेवर जो आहे तो हायलाइट होतो याच्यामध्ये. आता हे ते खरडा, मटन खरडा.
क्या बात आहे, वा, जबरदस्त आहे, जबरदस्त. ऑफकोर्स खरडा हा तिखटच असायला पाहिजे, पण असं नाही आहे की तुम्हाला त्याचा त्रास होईल तिखट खाताना. आणि जिभेवरती जेव्हा येईल ना ते चव घेताना, तेव्हा तुम्हाला तिखट लागणार नाही, नंतर त्याचा तिखटपणा जाणवतो. नेक्स्ट फेर ट्राय करूया, जे की मटन मधलं माझं फेवरेट आहे. अरे प्रत्येक गोष्टीची चव वेगळी आहे यांची, प्रत्येक डिशला वेगळी चव येते. आणि प्रत्येक डिशची जी ग्रेव्ही आहे ना, त्याची टेस्ट वेगळीच आहे. आता याच्यामध्ये खिमा पण आहे, खिमा पण ट्राय करूया. खूप छान, खूप छान. नेक्स्ट आपण पांढरा रस्सा ट्राय करूयात. आता हे खाता खाता मध्ये मध्ये पांढरा रस्सा तर सिप घेतलाच पाहिजे. येस, माझे एक्सपेक्टेशन जे पांढऱ्या रस्स्याच्या चवीबद्दल असतात ना, ते जास्त करून कोल्हापूरकडून असतात. म्हणजे कोल्हापूरमध्ये आपल्याला टॉप क्लासचा पांढरा रस्सा मिळतो, याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे. हा पांढरा रस्सा चांगला आहे, बेळगावच्या पद्धतीने म्हणाल तर चांगला आहे, छान आहे. नेक्स्ट तांबडा रस्सा. रस्सा जो आहे तो घरगुती पद्धतीचा बनलेला आहे. रस्सा बाकी सगळ्यांना वेगवेगळा आहे, त्याचं इनोव्हेशन आहे, प्रत्येक ग्रेव्हीची चव वेगळी आहे, मी जसं सांगितलं आधी. पण तांबडा रस्सा जो आहे तो घरगुती पद्धतीचा आहे. प्लस त्याच्यामध्ये थोडं इनोव्हेशन, म्हणजे टोमॅटोचा जो फ्लेवर आहे ना, मग असे म्हटलं मी चॉप्स मध्ये टोमॅटोचा फ्लेवर थोडा हायलाइट होत होता, तसं याच्यामध्ये आहे. टोमॅटोचा फ्लेवर जो आहे तो हायलाइट होतो याच्यामध्ये सुद्धा. अंड जे आहे, बॉइल्ड अंड जे त्याची ग्रेव्ही दिलेली आहे त्यांनी, ते बघूया कसं लागतं. पूर्ण वेगळं आहे. आता जवळपास त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 5 असे 5 6 6 वेगवेगळे डिशेस यांनी इथं सर्व केलेले आहेत या थालीमध्ये. प्रत्येकाची चव, प्रत्येक डिशची चव वेगळी आहे. म्हणजे एक सगळं काहीच नाही, वाटणार नाहीच तुम्हाला, तर प्रत्येकाचं वेगळं आहे. तुम्हाला मज्जा येईल खाता, नाही मज्जा येईल. सोलकढी ट्राय करूया यांची. खूप उत्तमरित्या बनवलेले आहे, जास्त तिखटपणा त्याच्यामध्ये येत नाहीये, सगळं लेवल आहे, माइल्ड फ्लेवर्स आहेत ते सोलकढीचे. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण तिखट असं काहीतरी खातो, तेव्हा काहीतरी थंड प्यायची गरज असते, तेव्हा परत ते तिखट पिण्यात काय अर्थ नाही आहे, हे माझं मत आहे. राईस मला वाटलेलं साधा राईस असेल, मसाला राईस आहे का, उसका राईस का दिसतो तो. पण आता याच्यामध्ये जागा नाही आहे, जागा करून ठेवूया. एक तर हा भात चिकट नाहीये, सुटसुटीत आहे असं. आणि याची चव ना, आतापर्यंत मला कुस्का राईस मी कुठे कुठे ट्राय केलाय, त्यापैकी हा मला जास्त आवडलेला आहे, कुस्का राईस. आणि त्या तांबडा रस्स्यासोबत खूप छान जाते. एक तर दुपारच्या वेळेला आपण तिथे जेवायला गेलो होतो आणि इतकं खाल्लं की सुस्त होऊन आता झोप सुद्धा काढली, आणि उठून आता हा व्हिडिओ बनवतोय. तर हा व्हिडिओ इथेच एंड करायची वेळ आलेली आहे. पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका व्लॉग मध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.